नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी, जी आहे मंगळवारी उद्या आहे. ठीक आहे, त्याबद्दल मी माहिती देणार आहे सविस्तरपणे आणि त्याचं महत्त्व आणि कथाही सांगणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, ह्या अंगारिका चतुर्थीचं का इतकं महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याला येते, पण अंगारिका संकष्टी चतुर्थी ही वर्षातून दोनदाच येते. वर्षाची पहिली अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे. ठीक आहे, जी मंगळवारी येत आहे. आता ही का इतकी महत्त्वपूर्ण आहे, कारण की 21 चतुर्थींचं जी फलप्राप्ती आहे ती आपल्याला ह्या एका चतुर्थीने भेटते. ठीक आहे, त्यामुळे ही इतकी महत्त्वाची आहे. आता आपण सगळ्यात अगोदर आहे ना छोटीशी कथा ऐकूया, जी संकष्टी चतुर्थीबद्दल आहे. ठीक आहे, अंगारिका संकष्टी चतुर्थीबद्दलची कथा. अंगारक हे मंगल ग्रह जे होते त्यांनी खूप तपश्चर्या करून, ठीक आहे, गणपती बाप्पांना प्रसन्न केलं. ठीक आहे, आणि मग गणपती बाप्पा तिथे प्रकट झाले आणि गणपती बाप्पांनी त्यांना वरदान दिलं की तुझ्या नावानी ही चतुर्थी मनवली जाईल करून. ठीक आहे, आणि ह्या दिवशी माझी पूजा आराधना करेल आणि माझं ध्यान करेल त्यांची इच्छा पूर्ती होईल. हे वरदान गणपती बाप्पांनी मंगलग्रह अंगारकला दिलं. ठीक आहे, 21 दुर्वाच्या गाठी बनवून तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा. ठीक आहे, अख्खे तांदूळ तुम्ही अर्पण करा. ठीक आहे, लाल चंदन हे तुम्ही अर्पण करा. आता लाल सिंदूर आणि लाल पुष्प हे का अर्पण केलं पाहिजे गणपती बाप्पांना. ठीक आहे, ह्याच्या पाठचं कारण जाणून घेऊया. लाल सिंदूर ज्यांच्या कोणाच्या लग्नामध्ये अडथळी येत असतील, दुरावलं जात असेल किंवा लग्नात काहीही नात्यासंबंधामध्ये क्लेश होत असेल, तर तुम्ही हे सिंदूर गणपती बाप्पांना अर्पण करा. कारण आहे ना, गणपती बाप्पांना लाल रंग हा खूप प्रिय आहे. ठीक आहे, लाल फूल अर्पण करा तुम्ही. जास्वंदाचं फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा. गणपती बाप्पांशिवाय आपण आपली आयुष्याची गाडी कधीच पुढे नेऊ नाही शकत. त्यामुळे गणपती बाप्पांना सगळ्या गोष्टीसाठी प्रथम स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांना लाल हे अर्पण केलंच पाहिजे. लाल वस्त्र घाला त्या दिवशी. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास. आता उपवास हा का ठेवला पाहिजे बघा, एकतर आपण आपली भावना त्या देवाबद्दल आपण व्यक्त करण्यासाठी आपण उपवास करतो. ह्याच्या व्यतिरिक्त ना सायंटिफिक रिजन मी तुम्हाला सांगते. जसं आपलं शरीर थकतं ना काम करून, तसं पोटही आपलं खाऊन जे डायजेस्ट करून ना थकतं. त्यामुळे ना पोटाला आराम पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघा, जर तुम्हाला उपवाशी पोटी जमत नसेल तर तुम्ही काहीतरी फलाहार खाऊन तो उपवास करू शकता, पण तुम्ही उपवास करा. अंगारिकाच्या दिवशी तरी करायलाच पाहिजे. ठीक आहे, बिकॉज वर्षातून दोनदाच येतो आणि दोनदा तो कोणीही ठेवू शकतो उपवास. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही आता सकाळची जी पूजा विधी आहे ती मी तुम्हाला सांगितली. आता संध्याकाळची जी पूजा विधी आहे ती तुम्हाला कशी करायची. नंतर जेव्हा तुम्ही सोडता उपवास जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा तुम्हाला चंद्राला अर्घ दाखवायचा आहे. ठीक आहे, चंद्राला अर्घ दाखवताना पाण्यामध्ये दूध, साखर, तांदूळ आणि सफेद फुलं हे टाका आणि मग चंद्रदेवाला अर्पण करा आणि मग तो तुमचा उपवास तुम्ही सोडा आणि गणपती बाप्पांची आरती म्हणा, अथर्व शीर्षक म्हणा, गणपती स्तोत्र म्हणा. जेव्हा तुम्ही पूजा करत असाल तेव्हा तुम्ही ओम गम गणपतीये नमः या मंत्राचा तुम्ही जाप रुद्राक्षाची माळामध्ये किंवा तुळशीच्या माळावरती 108 वेळा तुम्ही करा. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने काय आपल्याला भेटतं. ठीक आहे, तर बघा, आता सगळ्यात अगोदर हे तर सगळ्यांनाच माहिती असेल की बाप्पा विघ्नहर्ता आहेत, आपले विघ्न हरतात. ठीक आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त ना बाप्पा बुद्धीचे देवता आहेत. आपल्याला आपल्या आयुष्यात बाप्पा अशी बुद्धी देतात की जी आपल्याला सही दिशा दाखवेल. आपल्याला आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्यात. ठीक आहे, आपल्याला बाप्पा संयम शिकवतात. आपल्याला बाप्पा आपल्या आयुष्यात येणारे अडथळ्यांशी कसं आपण लढलं पाहिजे ह्याची शक्ती देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बाप्पा आपल्याला देतात. ह्या दिवशी उपवास केल्याने या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आपल्याला एक बळ भेटतं की प्रत्येक चॅलेंज जे आपल्या लाईफमध्ये, प्रत्येक अडथळे जे आपल्या लाईफमध्ये येतात त्याला कसं फेस करावं. प्रत्येक गोष्टीसाठी असं नाही आहे की बाप्पा लगेच तुम्हाला काहीतरी चमत्कार करतील, नाही, पण तुम्हाला एक दिशा दाखवतील की ती त्या दिशेवरती चालण्याने तुम्हाला काय काय लाभ होईल किंवा कुठली दिशा तुमच्यासाठी योग्य असेल हे तुम्हाला बाप्पा नक्कीच दाखवतात. तर त्यासाठी तुम्ही
हे सगळे उपाय केलेच पाहिजे, ठीक आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ना तुमच्या मनशांतीसाठी तुमचं आणि बाप्पा हे दुसऱ्या गोष्टीचे पण कारक आहे, ते आहे आपली वाणी. बघा कधी कधी आपण खूप कठोर शब्द बोलून जातो दुसऱ्यांना, ठीक आहे, जे आपल्यालाही कळत नाही त्यावेळी. बट आपल्या वाणीवरती संयम ठेवण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला खूप मदत करतात. म्हणून जेव्हा आपण हा मंत्र बोलतो ओम गम गणपतीये नमः, तेव्हा आपल्यामध्ये आतमध्ये जी ऊर्जा संचार होते, ठीक आहे, त्याच्या थ्रू आपल्या जिभेवरती ताबा येतो आणि मंत्र बोलण्याने, ठीक आहे. आणि आपण उलटसुलट किंवा दुसऱ्यांना दुखवण्याचं नाही विचार करत, कारण आपली वाणी आणि बुद्धी हे जर कारक गणपती बाप्पा आहेत, ठीक आहे. आपल्या वाणीवर आणि बुद्धीवर जो ताबा आपण मिळू शकतो तो गणपतीची उपासना करूनच आपण हे सगळं मिळवू शकतो आपल्या आयुष्यात, ठीक आहे. तर त्यामुळे बघा वाणी आणि बुद्धीचा जर संगम एकदम व्यवस्थित असेल तर आपण काहीही प्राप्त करू शकतो आयुष्यात, ठीक आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आणि उपवास जर ठेवणार असाल तर तुम्ही चंद्रोदयाच्या नंतरच, म्हणजे चंद्राला अर्घ्य देऊनच तो उपवास तुम्ही सोडा, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही नैवेद्यामध्ये काय काय दाखवू शकता, मोदक दाखवा, तिळाचे लाडू हे तुम्ही दाखवू शकता विशेष करून, ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्या दिवशी तुम्ही काय काय दान करू शकता. तुम्ही गुळ हा दान करा, तुम्ही तांदूळ दान करा, तुम्ही तीळ दान करा. ह्या दिवशीचं महत्त्व हेच आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात, तुम्हाला जमत असेल तर, ठीक आहे. तर हाच होता माझा व्हिडिओ. मला हीच माहिती द्यायची होती तुम्हाला आज, की संकष्टी चतुर्थीची कथा काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, कुठल्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्याला काय लाभ होतो, किंवा ह्या सगळे उपाय का केले पाहिजे. माझी माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.